विधवा महिला आहे, त्याच्यासाठी काही करायला नको? ते तर बिना शर्ती अट गीट नव्हता सरसकट सगळं कर्ज माफ केलं पाहिजे. त्याच्यातले ते काळाबाहेर तुम्ही सगळे, ह्याही भूमिका मला वाटतं आम्ही घेतल्या पाहिजे. आता 96 पासून कर्ज वाटप सुरू झालं आहे. काय झालं आहे का ह्या सगळ्याच्यामध्ये तुम्ही जे म्हटलंय का कांदा निर्यात बंदी हा सगळा धंदा जो काही प्रकार झाला, सभापती महोदय, इंदिरा गांधीजीनं पण कांदा जीवनावश्यक वस्तूमध्ये टाकला, अटल बिहारीजीनं पण कांदा जीवनावश्यक वस्तूमध्ये टाकला. सरकार कोणत्या पक्षाचं याच्याकडे मी जाणार नाही, पण आखरी ज्याचं व्होटाची ताकद आहे, मतदानाची ताकद आहे, त्यालाच पाहिलं जातं. आम्ही सगळे काय शेतकरी झेंड्याच्या मागं फिरणारे लोक, पण शहरातला लोक फार हुशारीनं मतदान करतं. पेन्शन भेटलं का नाही भेटलं, वाढलं का नाही वाढलं, वेतन वाढलं असेल तर मतदान भेटन, नाही तर भेटणार नाही. कमी लोक आहे पण डोकं लावून मतदान करतं. आणि आम्ही थोडंसं धर्मजातीवर जाऊन पक्ष हे सगळा भेद पाहून ते मतदान व्यवस्थित होत नाही, म्हणून इथं सगळं सरकार चुकतं असं एकंदरीत माझं अनुमान आहे. आता 96 पासून 26 पर्यंत सरसकट सगळी कर्जमाफी केली तर 75-80 हजार कोटी लागतं. माझं म्हणणं आहे 3 वर्ष जर केले आपण, यावर्षी 25-35 हजार केले, पुढच्या वर्षी 30 हजार करा, अधिक 30 हजार करा, एकदा असं सगळी झंझट कमी करून टाका. कारण मनमोहन सिंग साहेबांना कर्जमाफी केली होती, नंतर देवाभाऊने कर्जमाफी केली, नंतर उद्धव साहेबांना केली, ना आता पुन्हा देवाभाऊनं केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाची हे कर्जमाफी आहे, फार महत्त्वाचं आहे. म्हणजे त्यांचं नाव लागलं आणि छत्रपतीच्या नावाचं महात्मा फुलेंच्या नावाचं कर्जमाफीमध्ये कुठंतरी दमदार असलं पाहिजे. आता काय झालं तुम्ही सांगतोय 17-18 म्हणजे शिवाजी महाराजांच्या कर्जमाफी देवाभाऊनं केलेली, उद्धव साहेबांनं केलेली, यांच्या प्रचंड शेतकरी पात्र आहे पण पैसेच आले नाही. तो असा अडचणीत आला, तो बँकेत जाते, माझं नाव यादीत आहे, मग ते बँकवाले काय म्हणते तुझ्या नावाचे पैसे नाही आले. केवढा वाईट प्रकार आहे. म्हणजे यादीत नाव आलं पात्रमध्ये, दोनही कर्जमाफीमध्ये काय 10-5-7 हजार कोटी रुपये असेल हे, पण त्याच्या सगळ्या अशा अडचणीमुळे नवीन कर्जही भेटलं नाही, तो सावकाराकडे गेला आणि आहे त्याच्यापेक्षा जास्त मरण पावला. त्याचे लवकर पैसे सोडावं लागेल. प्रोत्साहन निधी आपण दिला नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रोत्साहन निधी दिला नाही, महात्मा ज्योतिबा फुलेंना 50 हजार जो होता उद्धव साहेबांना केला त्याचे प्रोत्साहन निधी अर्ध्याधिक लोकांना भेटले नाही. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत मला वाटतं आपण शेतकरी म्हणून तुम्ही आम्ही सगळ्यांनी आग्रह धरला पाहिजे सरकारकडे. तुम्ही आम्ही मग गोरेसाहेब असं आपण सगळे शेतकरी भागातून येतोय, त्या कर्जमाफीला अधिक माझं काय म्हणणं आहे 10-15 हजार कोटी अधिक वाढेल. आमचे पगार कमी करा, काहीतरी मार्ग काढा, पण देताना खुश झाला पाहिजे, म्हटलं पाहिजे का नाही वा आता आम्हाला खऱ्या अर्थानं मानतोय का तुम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहतोय.